नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। सुरुवातीला अर्थात पहिली महत्त्वाची बातमी। बोंधू अशोक खरातला शाळेत LE म्हणून आवाज द्यायचे। खरातची परिस्थिती हलाखीची होती, कपडे फाटलेले होते असं खरातचे मित्र म्हणतात। नाशिकच्या सिन्नरमधील वावी गावातील बोंधू अशोक खरातच्या 10वीच्या मित्रांनी त्याचे काही किस्से सांगितलेत। बोंधू अशोक खरातचे वेगवेगळे कारनामे दररोज समोर येत आहेत। त्याचं शालेय शिक्षण 10वीचं जे वावीमध्ये झाले आणि ते 10वीचे वर्गमित्र जे आहेत ते सध्या माझ्यासोबत आहे। सगळे बोंधू अशोक खरातचे वर्गमित्र आहेत। काय हे सगळं बघून महिलांवरती अत्याचार असतील, बोंधुगिरी असेल, वेगवेगळे अघोरी कृत्य असेल, काय वाटतं वर्गमित्र म्हणून? तर त्यांनी हे करायलाच नको होतं। कारण का 8वी 9वी 10वी पर्यंत आम्ही एकाच संघ बॅचला होतो। 8वी 9वी 10वी काल सर्वाधिक काल तुम्ही सोबत होता. सोबत होतो। पण तोवर त्याचं काही नाही, अंगावर कपडे सुद्धा फाटेल राहायचे त्या टायमाला। अशी परिस्थिती होती आमची। त्यावेळेस काय तुमचं म्हणजे सगळं त्याला कोणत्या नावाने आवाज द्यायचे काय? त्याला खरात खरात येईलीच म्हणायचो आम्ही, खरात येली अशा नावाने आवाज द्यायचो। तो टिक्कल मला टिक्कलच म्हणायचं, टिक्कल ईडी। शिक्षण झाल्यानंतर काय एवढं भेट व्हायची का त्या प्रकरणाच्या आधी किंवा काय? नाही, दहावी नंतर कुठे संपर्क काही आलेला नाही। 10वी नंतर अचानक तो जेव्हा त्याच्या गावी आला त्यावेळेस ओळख आम्ही कोणी ओळखलेलं नव्हतं। अचानक मग कोण आहे वेगळा विषय आल्यानंतर ते खरात खरात म्हणून आम्ही येली म्हणायचो। मग ते पृथ्वीची सगळी चर्चा आली। तो बाहेर फॉरेन देशला होता, म्हणजे कुठेतरी नेव्हीमध्ये होता। मग तो फॉरेन देश, मग त्याला थोडी हाँगकाँग या नावाने ओळखायची सर्व।